नमस्कार मंडळी. मी अशोक एम चेलोडे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण अपंगांच्या सवलतीमध्ये जी अपंगाची कॅटेगरी होती ती 7 कॅटेगरीमध्ये आतापर्यंत अपंगांची सवलत दिल्या जात होती. त्यामध्ये शासनाने वाढ करून 21 प्रकारच्या अपंगांना ही सवलत जाहीर केलेली आहे. याविषयी आपण माहिती घेणार आहे. यामध्ये चालू घडामोडी आणि उपयुक्त माहिती या सदरामध्ये आहे. आपण याचं विश्लेषण करणार आहे. पूर्वी केवळ 7 प्रकारच्याच अपंगांना सवलती दिल्या जात होत्या. त्यामध्ये परत 14ची वाढ करून आता 21 प्रवर्गातील दिव्यांगांना योजनेचा पात्र करण्यात आलेले आहे. तर ही कोणकोणते आहेत त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया. अपंगांना एक वैश्विक नंबर देण्यात येतो. त्यांना त्या नंबराला UDID म्हणतात. हे आता प्रत्येकाला बंधनकारक करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात याची पूर्ण अंमलबजावणी करण्यात येणार आहे. प्रत्येकाने आपले UDID नंबर अपडेट करून घ्यायचा आहे. त्यासाठी प्रत्येक अपंगाने हे आपापले कार्ड संबंधित आरोग्य विभागाची जिल्ह्याचे जे सर्जन असतात त्यांच्याकडून सक्षम अधिकाऱ्याकडून ते अपडेट करून घ्यावे आणि नोंदणी करून घ्यावी. आता आपण पाहूया की या वाढलेल्या ज्या 14 गट आहेत हे कोणकोणते आहेत. तर त्यापूर्वी आपण याची विशेष सविस्तर माहिती घेऊया. दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 अंतर्गत निर्धारित सर्व 21 प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना राज्य शासन तसेच तत्सम यंत्रणांच्या विविध योजना सवलतीचा लाभ अनुदान व इतर सुविधांसाठी पात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी फक्त 7च प्रवर्गातील लोकांना याचा लाभ देण्यात येत होता. याबाबत दिव्यांगाचा लाभ मिळायचे 7च प्रवर्गात मिळायचे याची तक्रार आल्यानंतर 13 सप्टेंबर 2022 या शासनाच्या निर्णयावर निर्वर्गित समावेशक सूचना अधिक्रमित करून नव्याने सूचना निर्गमित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय मंत्रालयीन प्रशासकीय विभागाच्या नियंत्रणाखाली कार्यालये, अंगीकृत उपक्रम, महामंडळे, शासकीय वित्तीय संस्था, अनुदानित संस्था, शासकीय स्वराज्य संस्थांना लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात व या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांना आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून त्या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आलेले आहे. शासनाने कशामुळे निर्णय घेतला? शासकीय कार्यालयातून केवळ 7 प्रकारातील दिव्यांगांना शासनाच्या योजनांच्या सवलतीचा लाभ मिळत होता. तर 21 दिव्यांगाच्या प्रवर्गातील दिव्यांगांचा लाभ मिळण्यासाठी अडचणी येत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सवलती, लाभ व अनुदानास पात्र इतर सुविधांसाठी हे पात्र राहतील. शासनाच्या या निर्णयानुसार योजना, उपक्रम, सवलती, अनुदान व इतर तत्सम फायदे याचा लाभ घेण्यासाठी हे 21 प्रकारातील दिव्यांग पात्र ठरवण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. आता हे 21 प्रकारचे दिव्यांग कुठले आहेत त्याचे आपण एक विश्लेषण करणार आहोत. कोणकोणत्या प्रकारच्या दिव्यांगाचा समावेश करण्यात आलेला आहे? अस्थिव्यंग, कुष्ठ निवारण मुक्त, मेंदूचा पक्षाघात, शारीरिक वाढ खुंटणे, स्नायूची विकृती, आम्ल हल्ला यामध्ये पीडित व्यक्ती, पूर्णतः अंध, अंशतः अंध, कर्णबधिर, कमी ऐकू येणे, वाचा व भाषादोष, बौद्धिक अक्षम, विशिष्ट अध्ययन अक्षम, सोमग्न, मानसिक वर्तन, मानसिक आजार, हातापायातील स्नायू कमजोर, शिथिल होणे, कंपवात, रक्तस्रावाची कमतरता, रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता,
याचे प्रमाण कमी होणे, मज्जासंस्थेचे तीव्र आजार, बहुविकलांग अशा 21 प्रकारातील सर्व दिव्यांग व्यक्तींना ग्राह्य व पात्र करण्यात आलेले आहे. यामुळे या नवीन निर्णयामुळे या दिव्यांगांना दिलासा मिळणार आहे. सर्व शासकीय कार्यालयाकडून पूर्वीप्रमाणेच 1995च्या अधिनियमानुसार निश्चित केलेल्या 7 प्रकारात येणाऱ्या व्यक्तींनाच योजनेचा सवलतीचा लाभ देण्यात असल्याचे शासनाच्या निर्देश आले होते. परंतु आता या निर्णयानुसार 21 प्रवर्गातील दिव्यांगांना दिलासा मिळणार आहे. तर या योजनेच्या अटी व शर्ती काय आहेत ते आपण पाहून घेऊया. योजनेसाठी पात्रतेच्या इतर अटी व शर्ती कोणत्या आहेत त्या: 1. या शासन निर्णयाला संबंधित योजना उपक्रमाचा दिव्यांग व्यक्ती म्हणून लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या UDIDसाठी सक्षम वैद्यकीय मंडळाने अथवा अपीलीय प्राधिकरणाने विविध प्रमाणपत्राद्वारे प्रमाणित करणे आवश्यक राहणार आहे. म्हणजे जिल्ह्यातील जे अपंग अधिकारी प्रमाणपत्र जारी करतात त्यांच्या कडून हे प्रमाणपत्र जारी केलेलं असावं. कायमस्वरूपी दिव्यांगत्व प्रमाणधारकांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. अशी हे प्रमाणपत्र जिल्ह्यातील जे अपंग प्रमाणपत्र जी देतात सर्जन त्यांच्याकडूनच ही घेतलेली असावी. वैश्विक दिव्यांग ओळखपत्र आता बंधनकारक करण्यात आलेले आहे. या निर्णयानुसार लक्षणीय स्वरूपाचे दिव्यांग धारण करणाऱ्या आणि संबंधित व्यक्तीचे दिव्यांग प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त आहे असे प्राधिकरणाने प्रमाणित केलेल्या दिव्यांग वैश्विक ओळखपत्र UDID असलेल्या व्यक्तींनाच याचा लाभ राहणार आहे. आता ही माहिती सर्व अपंगांनी आपल्या शेजारी असणाऱ्या अपंगांना शेअर करा आणि आपले जे काही नातेवाईक असतील त्यांना संबंधित लोकांना ही माहिती द्या, जेणेकरून त्यांना या नवीन जी घटक समाविष्ट केलेले आहेत त्यांना याचा लाभ होईल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्याला ही माहिती कशी वाटली कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओ माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.